प्रार्थना या चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। स्वामी महाराज तुमच्या कामना सगळ्या पूर्ण करो हीच मी स्वामींच्यांनी प्रार्थना करत असते। आज मी तुम्हाला माझ्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपल्याला आपल्या गुरूंची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरु पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या सेवा करायच्या आहे। बघा, तुम्ही जर ह्या सेवा सुरू केल्या तर तुमच्या नशिबात जे नसेल ते सुद्धा आपले गुरु देत असतात। आपल्या आयुष्यामध्ये चमत्कारिक असे बदल घडतात, आपल्या कामना पूर्ण होतात आणि संकटांचा नाश होत असतो, अडलेले काम मार्ग लागत असतात। म्हणून महाराजांची कोणत्या सेवा करायच्या ज्या आपल्याला गुरु पौर्णिमेपर्यंत करायची आहे। बघा, असे भरपूर सेवेकरी आहेत जे 11 दिवसाची 21 दिवसाची सेवा करत असतात, पण मी आज तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला 21 दिवसाची सेवा करणे शक्य नसेल, काही अडचणी असतात। बघा, आता सांसारिक जीवन म्हटलं म्हणजे संसार म्हटला की त्या ठिकाणी भरपूर अडचणी असतात। मानसिक धर्मचा असतो, परत आपली तारीख आलेली असते किंवा मुलं लहान असतात, घरामध्ये एवढी सेवा केलेली चालत नाही किंवा भरपूर कामं असतात, मग त्या निमित्ताने किंवा लग्नाला जायचं असतं आणि काही अडचणी असतात। त्यामुळे आपण ह्या सगळ्या म्हणजे 21 दिवसाची सेवा करू शकत नाही, तर तुम्ही 11 दिवसाची सेवा महाराजांची करायची आहे, जी स्वामी समर्थ महाराजांची गुरुपौर्णिमा निमित्त आपल्याला सेवा करायची आहे, कृतज्ञता व्यक्त करायची आहे। गुरूंची सेवा केल्याने आपल्या आयुष्यात खूप अनेक असे बदल घडत असतात। बघा, ज्याप्रमाणे आपण आपल्या कुलदेवीची, आपल्या कुलदेवतांची किंवा आपल्या देवांची सेवा करतो, तसंच आपल्या गुरूंची जर आपण सेवा केली तर आपले गुरु सुद्धा आपल्या हाकेला धावून येत असतात, आपल्या अडचणी दूर करत असतात। म्हणून गुरूंची सेवा सुद्धा खूप महत्त्वाची आहे। तर 29 तारखेला बुधवारच्या दिवशी जुलै महिन्यामध्ये 2026 गुरुपौर्णिमा आलेली आहे, पण त्या अगोदर आपल्याला 21 दिवसाची किंवा 11 दिवसाची सेवा करायची आहे। आता 11 दिवसाची सेवा करायची म्हटली तर तुम्हाला 9 तारखेपासून सुरू करावं लागेल। आता 9 तारखेला जर तुम्ही सेवा सुरू केल्या, ह्या सगळ्या ज्या तुम्हाला कोणती पण सेवा करायची आहे, म्हणजे तुम्ही कोणती पण सेवा करू शकतात। मी त्या तुम्हाला सेवा सुद्धा सांगणार आहे की सेवा कोणत्या कोणत्या कराव्या। त्या अतिशय साध्या सिंपल अशा सेवा तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, जर तुम्ही 11 दिवसाची सेवा करायला म्हटली तर 9 तारखेपासून तर 19 तारखेपर्यंत 11 दिवस होतात आणि 9 तारखेपासून तर 29 तारखेपर्यंत 21 दिवस होतात। जर तुम्हाला 11 दिवसाची करायची असेल तर तुम्ही 19 तारखेपर्यंत करायची, आणि जर तुम्हाला 21 तारखेपर्यंत करायची म्हणजे 21 दिवसापर्यंत करायची असेल तर तुम्ही 29 तारखेला, म्हणजे 29 तारखेला गुरुपौर्णिमा आहे तोपर्यंत तुमचे 21 दिवस बरोबर होतात। पण आपल्याला एवढं करणं शक्य नसेल तर तुम्ही 11 दिवसाची ही सेवा करायची आहे। तर आता ही सेवा करण्यासाठी बघा, भरपूर सेवेकरी जे आहे ते भरपूर सेवेकरी, कोणी 11 दिवसाची करता, कोणी 21 दिवसाची करता, पण मी आज तुम्हाला सांगणार आहे की आपल्या सांसारिक जीवन म्हटलं की त्या ठिकाणी एवढे दिवस आपल्याने होत नसतील तर तुम्ही 11 दिवसाची ही सेवा करायची आहे। आता सेवा कोणत्या कराव्या ते सांगते। बघा, सेवा करण्यासाठी तुम्ही महाराजांचं 11 गुरुवार म्हणजे 11 गुरुवारपर्यंत तुम्ही महाराजांची सेवा करू शकतात, किंवा 11 दिवसापर्यंत स्वामी महाराजांची तुम्ही नामस्मरण करू शकतात, 11 माळी जप करू शकतात। रोज 11 माळी केलं तरी सुद्धा 11 दिवसापर्यंत 11 माळी जप तुमचा होत असतो। किंवा तुमच्याने हे पण शक्य नाही तर तुम्ही स्वामी समर्थ सारामचं पारायण करू शकतात। बघा, स्वामी समर्थ सारामचं पारायण 1 ते 21 अध्याय जर आपण पठण केलं तर 1 पारायण होत असतं। जर तुम्ही 9 तारखेपासून सुरू केलं, समजा तुम्हाला जर एका दिवसात एवढे सगळं वाचता येईल, 1 ते 21 पारायण म्हणजे 1 ते 21 सारामृतचे पारायण वाचता आलं तर तुमचं 1 पारायणाचं भाग्य तुमच्या नशिबाला लागतं, म्हणजे पुण्य लाभत असतं। जर तुम्हाला 7 दिवसापर्यंत करायचं आहे किंवा 11 दिवसापर्यंत तुम्हाला पारायण करायचे म्हणजे 11 पारायण, तर तुम्ही रोज 1 ते 21 अध्याय पठण करायचे आहे, जे स्वामी समर्थ सारामृतचे आहे। ही अति उच्च कोटीची सेवा आहे। बघा, ही जर सेवा आपण मनाने श्रद्धेने केली तर आपली जी कामना असते ती महाराज पूर्ण करत असतात, आपल्या हाकेला धावून येत असतात। म्हणून आपल्याला जर तुम्हाला काहीच करणं शक्य नाही, रोज तुम्हाला काहीच करणं शक्य नसेल तर तुम्ही या गुरुपौर्णिमेपर्यंत ही सेवा केली तरी सुद्धा चालेल। तुम्ही रोज 11 माळी जप केला किंवा 3 अध्याय स्वामी समर्थ सारामचे पठण केले तरी सुद्धा चालतील, ही सुद्धा सेवा तुम्ही करू शकतात। किंवा तुम्ही तारक मंत्राचं पठण करू शकतात। बघा, तारक मंत्राचं पठण म्हणजे तुम्ही जर पाणी म्हणजे जे पाणी असतं, ग्लासभर पाणी घ्यायचं, तांब्याभर पाणी घ्यायचं, त्याच्यात 3 बोटं टाकायची आहे आणि 3 बोटं टाकून आपल्याला तारक मंत्राचं पठण करायचं आहे। हे तारक मंत्राचं पठण जर तुम्ही 11 वेळेस 1 वेळेस केलं तर ते पाणी खूप प्रभावशाली झालेलं असतं
आजारी व्यक्ती सुद्धा ह्या पाण्याने बरा होत असतो. घरातली जी आजारी व्यक्ती आहे, नकारात्मक शक्ती आहे, नवरा ऐकत नाही, मुलं ऐकत नाही, चिडचिडपणा घरात आहे, तर तुम्ही हे पाणी शिंपडून सगळ्या घरातल्या लोकांना दिलं तरी सुद्धा याचा खूप प्रमाणात प्रभाव आपल्या घरामध्ये दिसून येत असतो. खूप प्रमाणात तुम्हाला अनुभव यायला लागतात. अनेक असे प्रश्न आहे जे आपले सॉल्व्ह होत असतात. स्वामींची सेवा करणं म्हणजे खूप पुण्याची गोष्ट आहे आणि ज्याच्या नशिबात आहे त्यालाच ही सेवा करायला मिळत असते. तर तुम्ही ही सुद्धा सेवा करू शकतात किंवा 11 दिवसापर्यंत 11 माळ स्वामी समर्थांचे करू शकतात किंवा नामस्मरण करू शकतात. बघा, उठता बसता चालता बोलता प्रवासला जाताना, भांडण करताना, झोपताना, खाताना, पिताना, कोणाशी बोलताना तुम्ही मनातल्या मनात जर महाराजांचं स्मरण केलं तर ही खूप मोठी सेवा आहे. बघा, ह्या सेवेने आपण जे बोलतो ते सुद्धा सत्यात उतरायला लागतं. तर तुम्ही ही सेवा सुद्धा करू शकतात. बघा, आपल्याला जर काहीच करणं शक्य नाही तर 15 मिनिटं देवाजवळ बसायचं. काहीच करायचं नाही, फक्त 15 मिनिटं बसायचं. मन लावून फक्त देवांसाठी ते 15 मिनिटं आपल्याला द्यायचे आहे. देवांजवळ बसायचं, 15 मिनिटं सेवा करायची आणि फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ 15 मिनिटं डोळे लावून तुम्ही जर महाराजांचं नामस्मरण केलं तर तुम्हाला असे अनेक प्रश्न आहे तुमचे जे तुमच्या जीवनात अडचणी आहे, लग्न आहे, म्हणजे तुमचं लग्न होत नसेल, वास्तु दोष असेल, घरामध्ये पैसे टिकत नसतील, आर्थिक प्रश्न तुमच्या आयुष्यामध्ये निर्माण झाले असतील तर 15 मिनिटं देवांजवळ बसून ही सेवा करा, महाराजांचं नामस्मरण करा, तरी सुद्धा तुमचे अनेक असे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह होत असतात. बघा, महाराज नेहमी म्हणत असतात, जो कोणी माझी सेवा करतो, माझा सेवेकरी होतो, माझी आराधना करतो, त्याच्या आयुष्यातले संकट हे मी त्याचे कमी करत असतो. त्याच्या आयुष्यात कधीच संकट येऊ देत नाही. बघा, आता आपले कर्म जसे असले तसं आपल्याला भोगावं लागतं. जर आपल्या आयुष्यामध्ये एवढे संकट लिहिलेले असतील तर महाराजांची सेवा केल्याने आपले अनेक असे संकट आहेत ते नाश होत असतात, कमी होत असतात. आपल्या आयुष्यातली जी डायरी असते ती संकटांनी भरलेली असते. जर आपण नामस्मरण सुरू केलं तर ती डायरी कमी व्हायला लागते. आपल्या आयुष्यामध्ये जे जास्त मोठं संकट येणार असतं ते कमीवर जातं. म्हणून नेहमी देवांचं नामस्मरण करायचं आणि गुरूंची सेवा केल्याने त्याच्या आयुष्याचं कल्याण होत असतं. त्याच्या आयुष्यामध्ये असे चमत्कारिक बदल घडतात. आयुष्य हे सुखमय होतं, जीवन हे फुलासारखं फुलतं आणि आलेले संकटांचा नाश होत असतो. म्हणून ह्या सगळ्या सेवा आपल्याला करून घ्यायच्या आहे. अजून अशा काही सेवा आहे त्या मी तुम्हाला सांगते. किंवा तुम्ही दत्त भावनीचं सुद्धा पठण करू शकता. बघा, दत्त भावनीचं पठण केल्याने आपल्या घरात भूत, पिशाच, बाधा, दारिद्रता नष्ट होत असते. म्हणून दत्त भावनी हे खूप प्रभावशाली आणि प्रचंड अशी सेवा आहे. तर तुम्हाला काहीच करणं शक्य नसेल तर तुम्ही दत्त भावनीचंच पठण करायचं आहे. दत्त भावनीचं तुम्ही 11 वेळेस एक वेळेस संकल्पयुक्त केलं तर त्याचं फळ अति प्रचंड आहे, ते लगेच आपल्याला प्राप्त होत असतं. तर तिथे मी दत्त भावनी सुद्धा रोज तुम्हाला ज्या वेळेस वेळ बनेल, दुपारी असू द्या, सकाळी असू द्या, संध्याकाळी असू द्या, त्यावेळेस बसून दत्त भावनीचं पठण करायचं आहे. आता दत्त भावनीचं जे पुस्तक आहे छोटं, ते कोणत्या पण शॉपवर आपल्याला मिळून जात असतं. दत्त भावनी म्हणून मागायचं, ते मिळतं. आणि नंतर दुसरं म्हणजे गुरुचरित्र पारायण. जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण अध्याय 7 दिवसाचं करायचं असेल ते सुद्धा तुम्ही 9 तारखेपासून सुरू करू शकतात. किंवा तुम्ही त्याच्या आपलं 19 तारखेच्या अगोदर तुम्ही जर गुरुचरित्र पारायण तुम्हाला रोज एक अध्याय पठण केला तरी सुद्धा चालेल. किंवा तुम्ही 11 दिवसापर्यंत